नमस्कार मित्रांनो, मी आहे मिलिंद गवस आणि तुम्ही बघत आहात चॅनल मिलिंद टेक्निकल गुरु। मित्रांनो, तुम्हाला जर का तुमच्या रेशन कार्डावरती तुमच्या कुटुंबातील एखाद्या मेंबरचे नवीन व्यक्तीचे नाव ॲड करत असेल किंवा चढवायचं असेल किंवा कमी करायचं असेल किंवा रेशन कार्डमध्ये काही माहिती चुकीची असेल तर एडिट करायची असेल तर ही सर्व कामे आता कुठेही जायची गरज नाही। तुम्हाला घर बसल्या तुम्ही मोबाईलमधनं करू शकता आणि ते कसं करायचं आहे तेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून हे सर्व कामे करताना तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही। आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा नवनवीन व्हिडिओज अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटतील। मी मिलिंद गवस। तर काही वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। माझ्या मोबाईलची स्क्रीन तुमच्या मोबाईलवरती। तर सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करा आणि त्याच्या सर्च बारमध्ये मेरा रेशन असं सर्च करा। मेरा रेशन 2.0 हे भारत सरकारचं अधिकृत ॲप आहे, लक्षात घ्या। ते तुम्ही इन्स्टॉल करून घ्या। आधीपासून इन्स्टॉल असेल तर त्याला अपडेट करून घ्या। त्यानंतर बघा, येथे तुम्ही ओपन करा। येथे काही परमिशन मागत असेल तर परमिशन देऊन टाका। हे गव्हर्नमेंटचं ॲप आहे। त्यानंतर बघा, या इंटरफेस दिसेल असा। इथे लॉग इन करण्यासाठी बेनिफिशरी लॉग इन, इथे बेनिफिशरी युजर हा पर्याय सिलेक्ट राहून द्यायचा। त्यानंतर जो खाली इथे आधार नंबर टाकायचा आहे आणि ते लक्षात ठेवा, तुमचं आधार कार्ड अपडेट असायला पाहिजे, त्याला मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे आणि ते आधार कार्ड रेशन कार्डला लिंक असायला पाहिजे, तरच तुम्ही ही प्रोसेस करू शकता। आता तुमचा आधार नंबर टाका। ते कॅप्चा दिसतोय, ते आधार नंबर कुठचा टाकायचा आहे तुमचा, तुम्ही ज्या रेशन कार्डावर नाव चढवता किंवा डिलीट करता तिथं कोणत्या मेंबरचं एखाद्याचं नाव तुम्ही तिथे त्याचाच आधार कार्ड नंबर टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला त्याच्या आधार कार्डवरती मोबाईल नंबर जो लिंक असेल त्याला OTP जाईल, लक्षात घ्या। इथे बघा, आता हा जो कॅप्चा जो आहे, कॅप्चा या बाजूच्या बॉक्समध्ये जे अक्षर दिसत आहेत, अंक दिसत आहेत, ते जसेच्या तसे कॅपिटल दिसत आहेत, स्मॉल दिसत आहेत, तशीच्या तसे तुम्ही इथे टाका। याप्रमाणे तुम्ही कॅप्चा जो आहे असेच्या असा इथे जसे दिसत आहेत तसेच्या तसे तुम्ही इथे टाका आणि लॉग इन विथ OTP यावर क्लिक करा। इथे बघा, तुम्ही तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबर एक OTP पाठवला गेला असेल, इथे ओके या बटनावर क्लिक करा। त्यानंतर तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय यावरती क्लिक करायचं आहे। तिथे बघा, OTP व्हेरीफाय सक्सेसफुली, ओके या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, इथे क्रिएट नाव, क्रिएट पिन विचारलं जाईल, ते तुम्ही इथे पिन सुद्धा तयार करू शकता क्रिएट नाववर क्लिक करून, अन्यथा तुम्ही डायरेक्ट स्किप करून पुढे जाऊ शकता। तर बघा, इथे असा इंटरफेस ओपन होईल। लॉग इन झालो आहे आपण। याप्रमाणे तुम्हाला सर्व हे इंटरफेस दिसतील, एवढे ऑप्शन दिसतील तुम्हाला। इथे ह्या इथे वरती तुमचं मी आता इथे हाईड केलं आहे, इथे तुमचं डिटेल्स पूर्ण दिसेल। मेन जो हेड ऑफ द फॅमिलीचे डिटेलवरती दिसेल। तुमचं आधार कार्ड अपडेट आहे की नाही, तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे पहिलं, लॉग इन होत नसेल तर। आता इथे बघा, इथे मॅनेज फॅमिली डिटेल इथे पाहायला भेटेल, त्यावरती क्लिक करा। त्यानंतर तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढेही व्यक्तींचे नावं आहेत, जेवढे मेंबर आहेत, त्यांची सर्व माहिती तुम्हाला इथे बघायला भेटेल। सर्वात आधी बघूया आपण एखाद्या व्यक्तीचं नाव रेशन कार्डावरून नाव कमी करत असेल तर कसं करू शकतो। तर इथे बघा, बाजूला आहे बघा डिलीट जे बटन आहे, यावरती क्लिक करा आणि त्या व्यक्तीचं नाव रेशन कार्डमधून येथे डिलीट होऊन जाणार आहे, म्हणजे कमी होऊन जाणार आहे। त्यानंतर हे झालं पहिलं। आता रेशन कार्डमध्ये एखाद्या व्यक्तीच्या नावाचे स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल, मोबाईल नंबर चुकीचा असेल किंवा आधार नंबर चुकीचा असेल किंवा कोणतीही माहिती चुकीची असेल, ते आता कसं एडिट करायचं ते आता बघा। प्रत्येक ठिकाणी एडिटचा पर्याय तुम्हाला इथे बघायला दिसेल, तुम्हाला एडिटचा पर्याय आहे, परंतु ज्या व्यक्तीच्या नावावरती रेशन कार्ड असेल त्याची माहिती इथे तुम्ही एडिट करू शकत नाही। बघा, इथे बाकीच्या सर्व मेंबर्सची माहिती तुम्ही एडिट करू शकता, नावं कमी करू शकता। लक्षात ठेवा, एडिटचा पर्याय आहे, यावरती क्लिक करा। त्यानंतर इथे बघा, एक वुड यू लाईक टू अपडेट फॅमिली मेंबर, इथे ऑप्शनल आहे, येस बटनावर क्लिक करा। त्यानंतर बघा, तुम्ही इथे संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळून जाईल। जे काही तुम्हाला एडिट करायचं आहे तर तुम्ही ते इथे एडिट करू शकता। त्यानंतर आता एखाद्या नवीन व्यक्तीचं नाव तुम्हाला तुमच्या रेशन कार्डावर चढवायचं आहे, ॲड करायचं आहे, तर इथे बघा, ॲड न्यू मेंबर असा पर्याय दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि येथे फॉर्म ओपन होणार आहे।
हा फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक न चुकता भरून घ्यायचा आहे आणि हा फॉर्म भरून झाल्यावर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव रेशन कार्डावर ॲड करू शकता। आता प्रत्येकाच्या मनात हा एक प्रश्न येईल की हे नाव हा फॉर्म भरल्यानंतर किती दिवसाने ॲड होईल किंवा नाव कमी केल्यानंतर किती दिवसांनी कमी होईल किंवा एखादी माहिती एडिट केल्यानंतर ती किती दिवसांनी एडिट होईल। तर लक्षात ठेवा, तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला कमीत कमी 45 दिवस, जास्तीत जास्त 3 महिने येथे वाट पाहावी लागणार आहे। त्यानंतरच हे नाव कमी किंवा एडिट केलेली माहिती किंवा नवीन नाव ॲड केलेलं असेल ते ॲड होऊन जाईल। त्यामुळे प्रोसेस झाल्यानंतर जर तुम्ही म्हणत असाल की लगेचच ही 2-3 दिवसामध्ये 10-15 दिवसात नाव येऊन जायला पाहिजे, तर असं होणार नाही, लक्षात ठेवा। जर तुम्हाला ही प्रोसेस फास्ट पाहिजे असेल, लवकर पाहिजे असेल, तर तुम्ही हा अर्ज ऑफलाईनद्वारे पण भरू शकता। ऑफलाईनमध्ये ही प्रोसेस जरा फास्ट आहे, ऑनलाईनमध्ये थोडी स्लो आहे। कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अशाच नवीन माहिती मी घेऊनच असतो, त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मग भेटूया अशा पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।